तसेच या ठिकाणी साहेबांच्या सोबत उपस्थित राहिलेले रिपब्लिकन सेनेचे नेते आदरणीय अमोल शिवाजी रोकडे यांचं देखील या ठिकाणी आमचे सहाय्यक संचालक सांस्कृतिक विभागाचे संदीपजी बलखंडे साहेब त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करतील. तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त माननीय भगवानजी साळवी साहेब यांचं देखील या ठिकाणी आदरणीय आमचे सहाय्यक संचालक संदीपजी बलखंडे साहेब त्यांना सन्मानित करतील. तसेच पत्रकार सांस्कृतिक विभागाचे आदरणीय खंडूराज गायकवाड साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच समाजसेवक गुलाब साठे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आदरणीय रिपब्लिकन सेनेचे सहसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे शाहीर रामलिंग जाधव यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. रामलिंग जाधव समाजभूषण पुरस्कार प्राप्त शाहीर. तसेच मी साहेबांना विनंती करेन की आपण शाहिरांना सन्मानित करावं. तसेच आमचे ज्येष्ठ साहित्यिक विद्रोहीची टोप ज्यांना समजलं जातं ते बबनदादा सर्वदे यांना देखील या ठिकाणी आनंदराज साहेब त्यांना सन्मानित करतील. बबनदादा सर्वदे त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून अनेक विद्रोह बाहेर पडतो, राग बाहेर पडतो. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. तसेच आमचे महानगरपालिकेचे अधिकारी वैभवजी मोठे साहेब, विक्रमजी मोठे साहेब यांना देखील या ठिकाणी आमचे आनंदराज साहेब त्यांना सन्मानित करतील. धन्यवाद. तसेच आमचे वैभव काळखेर यांना देखील या ठिकाणी आमचे सहाय्यक संचालक संदीपजी बलखंडे साहेब त्यांना सन्मानित करतील. आनंदराज साहेबांना पुढच्या एका कार्यक्रमासाठी जायचं आहे म्हणून ते जात आहेत. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ दिला, या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा घराघर पोहोचवणारे ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना आजच्या या कार्यक्रमाचे गायक, गीतकार, संगीतकार माननीय विष्णुजी शिंदे त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करतील. विनंती करेल आमचे ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे साहेब, कृपया सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. आपल्या जी बातमी आहे ती प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्याचं काम जे करतात ते आमचे ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांना या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सन्मानित करत आहेत. तर जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे. तसेच
विश्वास डी गायकवाड या यूट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर विश्वास डी गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. विनंती करेल आपण देखील विचारमंचावरती यायचं आहे. परळी वैजनाथचे गायक या ठिकाणी उपस्थित राहिलेले धोंडीराम रोडे हे या ठिकाणी अण्णांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहेत. आमचे विश्वास गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्राच्या ज्येष्ठ गायिका चंद्रकला गायकवाड हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी आज राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. विनंती करेल आपण विचार मंचावर यायचं आहे. तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय गायिका मीनाक्षी थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तसेच आमचे युवा सुनील गायकवाड यांना देखील या ठिकाणी शाहीर विष्णुजी शिंदे त्यांना सन्मानित करत आहेत. महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका कोकण कन्या मीनाक्षी थोरात या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. थोडं सेंटरला आहे सेंटर. आमच्या बँड पथकाचे प्रमुख दादाराव फुलेराव यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. शांताबाई उबाळे आणि उर्मिला घोले यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. विश्वजित शिंदे यांना विनंती आहे आपण थांबायचं. राजापूरहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आमचे गीतकार गायक प्रकाश आचवीकर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. शेवटचा सत्कार प्रकाश आचवीकर यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. आणि आता आपल्या गीत गायनाच्या जागर समतेच्या या गीत गायनाच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मधुकरजी भोसले भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ असणारे मधुकरजी भोसले यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मधुकरजी भोसले